आज आपण रेकीचा इतिहास बघूया. तर रेकी ही आधुनिक काळातली जगभर प्रसिद्ध झालेली उपचार पद्धती असली तरी तिची मुळे प्राचीन आध्यात्मिक ज्ञानात आहे. रेकीच्या सध्याच्या स्वरूपात जो प्रसार जपानमध्ये झालेला आहे, याचा मूळ तिथंच आहे, जपानमधलाच आहे. तर रेकी उपचार पद्धतीचे संस्थापक डॉक्टर मिकाउसे हे जपानमधील एक आध्यात्मिक असे साधक होते. त्यांना आध्यात्मिक ज्ञान किंवा ध्यान आणि बौद्ध तत्वज्ञान आणि मानवाच्या अंतर्गत शक्तीबद्दल खोल अभ्यास होता. डॉक्टर उसे यांना एक महत्वाचा प्रश्न सतत पडत असे की मानव स्वतःला आणि इतरांना नैसर्गिक पद्धतीने कसं बरू करू शकतो. आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी डॉक्टर मिकाउसू यांनी प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला, बौद्ध ग्रंथाचा अभ्यास केला आणि ध्यान आणि उपासना केली. बौद्ध आणि आध्यात्मिक शिकवण समजून घेतल्या. अखेर त्यांनी 21 दिवसाचा उपवास आणि ध्यान साधना करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर उसे यांनी जपानमधील माउंट कुरियामा येथे 21 दिवस कठोर तपश्चर्या केली, ध्यान साधना केली आणि या ध्यान साधनेच्या दरम्यान त्यांना एक आध्यात्मिक अनुभूती, म्हणजे ज्याला आपण स्पिरिच्युअल अवेकनिंग म्हणतो, ते झालं. आणि याच अनुभूतीतून म्हणा किंवा अनुभवातून त्यांना रेखी ऊर्जेचं ज्ञान प्राप्त झाले आणि हातामधूनच ऊर्जा प्रवाहित होऊ शकते हे त्यांना कळायला लागलं. आणि ह्या हातामधूनच ऊर्जा प्रवाहित होते, त्या ऊर्जेनेच आपण स्वतःला आणि इतरांना बरे करण्याची क्षमता आपल्यामध्ये जागृत होऊ शकते हे त्यांना समजलं. आणि त्याच क्षणापासून डॉक्टर उसे यांनी रेखी उपचार पद्धतीचा जन्म झाला यांच्या मार्फत. तर या अनुभवानंतर डॉक्टर उसे यांनी प्रथमतः म्हणजे स्वतःवर रेखीचा उपयोग केला. नंतर आपले कुटुंब किंवा इतर लोकांना रेखी देण्यास सुरुवात केलं. आजारी, गरीब किंवा गरजू लोकांना मोफत उपचार दिले. रेखीचा उद्देश म्हणजे फक्त आजार बरा करणं नव्हता, तर मानवाच्या जीवनात संतुलन, शांती आणि जागरूकता आणणं हा होता. डॉक्टर उसे यांचे शिष्य चुजुरी हयाशी यांनी सुद्धा रेखीची पद्धत अधिक व्यवस्थित रूपात मांडली. आणि त्याच्यानंतर हवाई टकाटा यांनी रेकी ही पाश्चात्य देशांमध्ये पोहोचवली आणि हळूहळू रेकी जपानमधून अमेरिकेतून युरोप आणि नंतर संपूर्ण जगामध्ये पसरत गेली. आज रेकी एका आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेली एक उपचार पद्धती आहे. अनेक रुग्णालय, उपचार केंद्र, ध्यान शिबिरे याच्यामध्ये ही वापरली जाते आणि लाखो लोक दैनंदिन जीवनामध्ये रेकीचा उपयोग करतात. तर रेखीचा मूळ संदेश आजही तोच आहे, प्रेम, करुणा आणि ऊर्जेचा माध्यमातून उपचार करणं, म्हणजे ऊर्जेच्या माध्यमातून उपचार करणं. अतिशय सुंदर ही कला आहे म्हणा किंवा एक उपचार पद्धती आहे. इथे बिना औषधाने, बिना याच्याने तुम्हाला स्वतःचीच ऊर्जा बदलवून कसं आपण आपल्या स्वतःच्या शरीरावर म्हणजे भौतिकता, मानसिकता, भावनात्मकता, शारीरिकता, आध्यात्मिकता हे आपण दुरुस्त करू शकतो. नक्कीच रेखी शिका, त्यामध्ये खूप डिटेल तुम्हाला समजल्या जाईल तुमच्या जीवनाचा उद्देश काय यापासून. नक्कीच रेखी शिका, स्वतःला प्रगती करा, स्वतःची प्रगती करा, इतरांची प्रगती करा. थँक्यू.